नमस्कार. श्री जी.के. प्रधान लिखित व डॉक्टर रामचंद्र जोशी यांनी अनुवाद केलेली साद देती हिमशिखरे ही कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 4थ्या प्रकरणातला पहिल्या भागातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. गुरुदेव म्हणाले, तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याकरता मी इथे उपस्थित आहे. माझ्या कुवतीप्रमाणे मी त्याची उत्तरे देईन व तुमच्या वेगवेगळ्या समस्यांची उकल करीन. एक गोष्ट प्रथमच स्पष्ट करणे जरूर आहे की काहीतरी निश्चितपणे समजावून घेण्याच्या तळमळीने जे लोक इथे थांबले असतील त्यांच्याकरता हे भाषण आहे. तेव्हा तुमच्या काही अडचणी, शंकाकुशंका असतील त्या मला कळू देत. श्रोत्यातून एक आवाजाला माफ करा, पण ब्रह्मनी माया म्हणजे काय याचा उलगडा कराल तर बरे होईल. माया जर मिथ्या असेल तर ब्रह्म या सत्यमय ज्ञानाला ती कशी झाकाळू शकते? मायेमुळे सामान्य जनाला ब्रह्माचे सत्यदर्शन होऊ शकत नाही असे म्हटले जाते. तेव्हा माणसाने या मायेच्या तावडीतून आपली मुक्तता तरी कशी करायची? गुरुदेव म्हणाले, ब्रह्म आणि माया या गुणांची उकल करण्यापूर्वी आपणाला सत्व असत, खरेनी मायावी काय हे प्रथमतः समजून घ्यायला हवे. माया व ब्रह्म ही दोन्ही तत्वता काल्पनिक असल्याने, प्रत्यक्षात दिसणारी नसल्याने त्यांच्याबद्दलचा समज किंवा ज्ञान शब्दांनी व्हायचे तर उपमानी रूपकानेच करून घ्यावे लागेल. कारण माया व ब्रह्म यांची सुस्पष्ट जाण येणे हा एक अनुभवच आहे आणि व्यक्तिगणिक प्रत्येकाचा अनुभव व्यक्तिनिष्ठच असणार. उदाहरणच घ्यायचे तर ऊन तळपत असता मृगजळ दिसते ते सर्वांनीच पाहिले असेल. तो भास इतका खरा असतो की ज्याला त्याबद्दलचे पूर्वज्ञान नाही त्याला ते पाणीच वाहते असे वाटते. फार कशाला, कुणी त्या अज्ञानी माणसाला पाणी नाही म्हणून कितीही पटवण्याचा प्रयत्न करील तर जे डोळ्यांना प्रत्यक्ष दिसते तेच ते नाही म्हणणारा आणि तसे समजून देणारा मूर्ख ठरेल. तेव्हा अशा दुर्विदग्धांचे समाधान व्हायचे म्हणजे त्याला स्वतःचा अनुभव घेऊन खोटेपणा पटणे याशिवाय अन्य मार्ग नाही. फार कशाला, ज्याला जीवनशक्ती किंवा चैतन्य किंवा ब्रह्म म्हणतात त्याच्याचमुळे ही माया उत्पन्न होते असे म्हटले तर ते कुणाला पटेल अगर समजेल? सारांश काय तर मायेचे खोटेपण पटायचे तर ते अनुभवानेच येणारे शहाणपण असल्यामुळे नुसते सांगून समजणारी ती गोष्ट नव्हे. सूर्य जोपर्यंत तळपत आहे तोपर्यंत मृगजळाचे अस्तित्व, सूर्य उगवण्यापूर्वी किंवा सूर्य मावळल्यावर त्याचे अस्तित्व नाही. मायासुद्धा तेव्हाच अस्तित्वात येते की जेव्हा पुरुष किंवा ब्रह्म किंवा जीवनशक्ती जोमात कार्य करत असतात. जास्त कष्ट करायचे तर जेवढे चैतन्याचे स्फुरण जास्त, कार्यक्षम, तेवढे मायेचे अस्तित्वही सुस्पष्ट. त्या मृगजळातही झाडे झुडपे दिसतात. प्रतिसृष्टी तिच्यात उत्पन्न होते. मृगजळ संपले की त्या सृष्टीची नामोनिशाणेही राहत नसते. सूर्य उगवताना तेवढा तीव्र नसतो, त्यावेळी मृगजळही नाही. पण जेव्हा तो माथ्यावरून भोवतालची सृष्टी तापून जाते तेव्हाच मृगजळही सुस्पष्ट होत आपल्यापुढे झऱ्याप्रमाणे वाहताना दिसते. मायाने ब्रह्माचे परावलंबित्व असेच आहे. ब्रह्माबरोबर मायेचे अस्तित्व व नसते पण अवलंबून आहे. हीच उपमा पुढे पुढे नेली, अर्थात विषय समजून घेण्याच्या दृष्टीने, तर सूर्य कधीच उगवत नसतो किंवा मावळत नसतो. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना त्याच्या समोर येते व पाठ फिरवते आणि आपण म्हणतो की सूर्य सकाळी उगवला आणि संध्याकाळी मावळला. वस्तुतः सूर्य आहे तिथेच असतो, कारण तो अपरिवर्तनीय, अविनाशी चैतन्य स्वरूप आहे. पण मृगजळ मात्र क्षणजीवी आहे. त्याचा जन्म अगर मृत्यू अगर विनाश सूर्याच्या अस्तित्वावर किंवा सूर्याच्या तळपण्यावर अवलंबून आहे. याच अनुरोधाने तुमच्या लक्षात आले असेल की ब्रह्म हे जीवनशक्ती स्रोत चैतन्य स्वरूप आहे, ज्याला जन्म मृत्यू आहे, आदी अंत आहे, जे नाशवंत आहे, नश्वर आहे, अशाश्वत आहे. हे ते सर्व थोडक्यात म्हणायचे म्हणजे माया स्वरूप आहे. मला वाटते मी हा मुद्दा पुष्कळच सुस्पष्ट केला आहे आणि तो सर्वांना समजलाही असेल. आता प्रश्नाचा उत्तरार्ध विचारात घेऊ. ब्रह्मावर मायेचे आवरण कसे? सूर्यामुळे मृगजळ उत्पन्न होते हे आपण पाहिले. मृगजळाचे कारण सूर्य, त्याचे अस्तित्व सूर्यावर अधिष्ठित, तसाच त्याचा शेवटही. पण तुम्ही जर मृगजळ नीट अवलोकन केले असेल तर त्या मृगजळात ज्याप्रमाणे झाडे झुडपे दिसतात त्याप्रमाणे त्याच्या पाण्यात सूर्याचे प्रतिबिंबही उमटलेले दिसते. हा सारा चमत्कार क्षणभर स्वतःला त्या मृगजळात स्थापन करून पाहण्याचा प्रयत्न करा. स्वतः सूर्यच ते मृगजळ घडवून आणण्यात स्वतः मशगूल झाला आहे. ते घडवून आणण्यात स्वतः सूर्यालाच एक विशिष्ट आनंद वाटत आहे. तोच मृगजळात आनंदाने डुंबतो आहे असे तुम्हाला वाटेल. मृगजळावरील माणसाला हे असे वाटणे
त्याच्या अनुभवाप्रमाणे बरोबर असेल कदाचित, पण वस्तुतः या म्हणण्यात कितपत तथ्य आहे, यात काहीही सारांश नाही हे तुम्ही सर्व कबूल कराल. सूर्याला या मृगजळाशी काहीही कर्तव्य नाही. त्याच्या किरणांनी गुंफले गेलेले ते एक फक्त हलते चालते चित्र आहे. फार काय, आपल्यामुळे मृगजळ होत आहेत याची जाणीवसुद्धा सूर्याला नसते. मग मृगजळाबाबत त्याला कसला खेद निखंत? मृगजळ उत्पन्न झाले काय, दिसले काय आणि नाहीसे झाले काय, सूर्याला त्याबाबत कसली आली आहे फिकीर? त्याचप्रमाणे ब्रह्म, पुरुष, परमात्मा अगर चैतन्य या सत्स्वरूपाला तुम्ही काहीही नामाभिधान द्या, ते स्वरूप मायाजालात कधीही गुरफटत नाही किंवा माया त्यावर कसलेही आवरण घालू शकत नाही. तिच्या अस्तित्वाबद्दल ना ब्रह्म पुरुषाला आनंद किंवा तिच्या नसण्याबद्दल खेद. तिच्या अस्तित्वाची त्याला जाणीवही नसते मुळी. आता प्रश्न उरला, मनुष्य मायेत गुरफटतो म्हणजे काय, ने मायेतून बाहेर कसे पडायचे? पुन्हा पूर्वीची सूर्य व मृगजळाची उपमा डोळ्यासमोर ठेवा. प्रथमतः सांगितल्याप्रमाणे मृगजळ खरे कुणाला वाटते? ज्याला त्याचा अनुभव नाही, ज्ञान नाही त्याला. तुमच्या सर्वांच्या पाहण्यातला हा अनुभव आहे की पाण्याने भरलेल्या बादलीत जेव्हा सूर्याचे किंवा चंद्राचे प्रतिबिंब पडते तेव्हा लहान मुलाला वाटते की सूर्य किंवा चांदोबा पाण्यात पडला आहे. यावरून हेच सिद्ध होते की ज्ञान व अनुभव यांच्या समन्वयानेच मायेपासून सुटका होत असते. ब्रह्म आणि माया यांचा परस्पर संबंध स्पष्ट व्हावा म्हणून केवळ वरील सर्व उपमेचा उपयोग केला आहे. त्यापेक्षा त्या उपमा ताणीत बसून विचार करण्याचे कारण नाही हे ध्यानात घ्यायला हवे. इथपर्यंतच्या विवेचनावरून तुम्हाला स्पष्ट झाले असेल की मायेला जन्म देणे हा ब्रह्मतत्वाचा कधीच हेतू होऊच शकत नाही. ब्रह्म हा एक चैतन्य स्रोत शक्ती आहे. अखिल विश्वात ती संक्रमित झालेली आहे. मायेची सृष्टी ही त्या ब्रह्मतत्वाच्या कक्षेबाहेरची गोष्ट आहे. म्हणूनच ब्रह्माची शक्ती व प्रभाव विश्वातील सजीव व निर्जीव दोन्ही सृष्टीत दुग्गोचर होतो. म्हणजेच मायेच्या साऱ्या सृष्टीतही तो आढळतो. या विश्वात असंख्य योनी व सृष्ट पदार्थ आहेत. त्यांचा आकार कसाही का असेना, अखिल विश्वाच्या सांदी कोपऱ्यातून ब्रह्म व्यापून राहिले आहे. ते चैतन्य वस्तूमध्ये, प्राणीसृष्टीमध्ये दिसेल अगर निर्जीव सृष्टीमध्ये अनुभव असेल. ती चितशक्ती कधी दृश्यमान होईल तर केव्हा सुप्त रूपाने ती वसत असेल, पण तिच्या विरहित असा कुठलाही अवकाशच नाही. हा मुद्दा आणखी स्पष्ट करायचा तर तुम्हा सर्वांना वीज ठाऊक आहे. या दिवाणखान्यात आपण सर्वजण बसलो आहोत. इथे कितीतरी दिवे लागलेले आहेत. विद्युत केंद्रात किती वीज तयार होते याचे साधारण आपल्याला ज्ञान नसते किंवा ते करून घेण्याची दैनंदिन जीवनात आवश्यकताही वाटत नाही. परंतु त्या विजेचा किती निरनिराळ्या प्रकारांनी आपण उपयोग करून घेतो ते मात्र आपल्याला माहीत असते. बटन दाबले की आपला दिवा लागतो. इस्त्री वगैरे साधने कार्यक्षम होतात. मोठमोठ्या अवाढव्य यंत्रांना गती मिळते. आता कुणी असे म्हणेल की जिथे दिवा जळत असतो तिथेच फक्त विजेची शक्ती आहे किंवा विजेची उपकरणे अगर यंत्रे जिथे काम करतात तिथेच फक्त विजेचे अस्तित्व आहे. ज्या तारातून ती वीज दिव्यापर्यंत किंवा यंत्रापर्यंत पोचली त्या तारेत तिचे अस्तित्व कोठेच दिसत नाही, तर ते म्हणणे बरोबर होईल का? निघालच नाही. कारण त्या तारातूनच तर वीज वाहत येते आणि जिथे तिथे त्या तारांना तोंड फुटते तेथे तेथे तिचा आविष्कार होतो. तीच गोष्ट ब्रह्म, चैतन्य, ईश्वरी सत्ता यांना लागू आहे. चित्स्वरूप सर्व व्यापक आहे. सर्व विश्वात अणुरेणूत कोंदटून राहिले आहे. नित्याच्या अस्तित्वाची जाणीव प्रत्येक सृष्ट पदार्थातून होत असते. त्यावरून हे स्पष्ट होईल की मायेनेच ब्रह्म प्रकट होत असते, किंवा निराळ्या शब्दात म्हणायचे तर माया ही ब्रह्माची प्रकट दिशा आहे. विश्वातील प्रत्येक वस्तूत ब्रह्मत्वाचा अगर चैतन्याचा आविर्भाव तुम्हाला आढळेलच आढळेल. फरक एवढाच की काहींमध्ये तो चैतन्याचा प्रभाव बराच काळ टिकून राहील तर काहींमध्ये तो क्षणभरच टिकेल. हा फरक पडण्याचे एकमेव कारण हेच की प्रत्येक वस्तूचे घटक वेगवेगळे असतात. अस्सल कमअस्सल माल मसाल्यापासून त्या वस्तूची घडण झालेली असते. पण प्रत्येक वस्तू आज ना उद्या नाश पावायची, नष्ट व्हायची हे अपरिवर्तनीय तत्व मात्र प्रत्येक वस्तूबाबत खरे आहे. मग नष्ट व्हायला वेळ कमी अधिक का लागेना. जेव्हा विजेच्या दिव्याची झगमगीत तार तुटते तेव्हा बल्ब काळवंडून पुन्हा प्रकाश देण्याचे त्याचे सामर्थ्य संपते. तेथे पुन्हा उजेड यावा म्हणून आपण विजेचा नवा प्रवाह आणत नाही तर फक्त बल्ब नवा आणून लावतो. याचाच अर्थ विजेचा प्रवाह अखंड व अव्याहत अप्रतिहत चालू असतो आणि तो प्रकट होतो तो फक्त बल्ब बदलल्यामुळेच, म्हणजेच नाशवंत गोष्ट बदलल्यामुळे
किंवा फुकट गेलेला बल्ब फेकून देऊन नवा लावल्याने. यावरून हे सिद्ध होते की ज्या माध्यमातून विजेचे प्रकाश तत्व प्रकट होते तो बल्ब ही वस्तू मुख्य नाही, कारण ती नादुरुस्त होते. तिला एक तर दुरुस्ती करावी लागते किंवा तिचा त्याग करून तिच्या जागी दुसरी वस्तू आणावी लागते. जे कामदेही नसे झाले, मृत झाले, ते फेकून द्यावे लागते. मूळ विजेचा प्रवाह व त्याची प्रकाश देण्याची शक्ती कायमच असते. हाच न्याय सृष्टी निर्मितीला लावून पाहिलात तर सारे विश्व निरनिराळ्या आकाराच्या सजीव किंवा निर्जीव वस्तू रूपाने बनलेले असते. त्यांच्या जीव चैतन्य, प्रकाश, जोम, उत्साह ज्या चितशक्तीने उत्पन्न होतात ते अनादी अनंत सतत स्फुरण पावणारे मूलतत्व हे खरे महत्त्वाचे. ते चैतन्यच या वस्तूंच्या माध्यमाने प्रकट होते. आपण असेही पाहतो, एक बल्ब मंद प्रकाश देईल तर इतर काही त्यापेक्षा अधिकाधिक प्रखरपणे प्रकाश देतील. बल्बचा प्रकाश देण्याच्या म्हणजे कॅन्डल पॉवर शक्तीवर ते अवलंबून असते. यावरून वस्तूतील प्रकाशमान होणारे तत्व ती वस्तू ज्या मालमसाल्याचे व युक्तीने बनवली असेल त्यावर अवलंबून असते असे सिद्ध होते. मानवी जीवनातही ज्याच्या चरित्रातून अगर आयुष्यातून ते चैतन्य तत्व जास्त प्रगल्भपणे व भोवतालच्या मानवांना प्रकाश देण्याइतके प्रखरपणे प्रकट होते त्यांना आपण अवतार म्हणतो, महान सद्विभूती म्हणतो. वस्तू बनवण्यात उत्तमोत्तम सूक्ष्म व शुद्ध पदार्थांचा आपण जितका उपयोग करू तेवढी ती वस्तू सतेज, तल्लख व चित शक्तीचा प्रकाश सहजपणे प्रकट करण्यास अधिक कार्यक्षम होईल. मानवाचे जीवन जेवढे पवित्र, त्याचे ज्ञान जितके सूक्ष्म, विचार, समज व अनुभव जितके विशाल, तेवढे त्याच्यातील चैतन्य, ब्रह्मतत्व किंवा ईश्वरी पुरुषोत्तम तत्व जास्त ठळक होत जाते. श्रोत्यातील एक जण म्हणाला, मध्येच बोलतो याबद्दल क्षमा करा महाराज. तुम्ही म्हणालात की माया ब्रह्मापासूनच उत्पन्न होते आणि माया तेव्हाच अस्तित्वात येते की जेव्हा पुरुष किंवा ब्रह्म किंवा चैतन्य किंवा जीवनशक्ती जोमात कार्य करते. म्हणजे भरती ओहोटीप्रमाणे जीवनशक्ती किंवा चैतन्य यांनाही प्रगट होण्याच्या दृष्टीने चढ उतार असतो असे का समजायचे? का चैतन्य केव्हा केव्हा जागृत असते आणि केव्हा केव्हा सुप्त असते असे सुचवायचे आपल्याला? गुरुदेव उत्तरले, माझे बोलणे तुम्ही अवधानपूर्वक ऐकले नाहीत याबद्दल वाईट वाटते. मी स्पष्टपणे सांगितले होते की विषयाच्या स्पष्टीकरणाला सोपे जावे म्हणून उपमा देऊन बोलायचे असते. उपमेची ताणाताण करायची नसते. आपल्या ग्रहणशक्तीवर तुम्ही जर कल्पनांचा साथ चढवला व मी सांगत आहे त्या विषयाकडे अवधान न देता तुम्हाला त्या विषयाची जी माहिती आहे असे तुमच्या बुद्धिमत्तेला वाटते त्या माध्यमातून मी विषय कसा सांगत आहे याचा विचार केलात तर तुम्हाला कोणताच विषय कधीही आकलन होणे शक्य नाही. तुमच्या पुढील प्रश्नाचे कोडे न उलगडता जसेच्या तसे कूट प्रश्न म्हणून ते राहील. तेव्हा पुन्हा तोच प्रश्न अजून अनुत्तरित आहेसे वाटत असेल तर मला एवढेच म्हणायचे आहे की सूर्याची उष्णता ही नेहमीच कायम आहे. ऋतूपरत्वे त्या तापमानात आपल्याला फरक वाटतो. त्याच्या उष्णतेने जीवसृष्टी निरनिराळी रूपे घेते. आपण सूर्याची उष्णता ग्रहण करतो ती बदलत्या कोनातून, कधी तिरकी तर कधी सरळ किरणातून ग्रहण करत असतो. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते आणि सूर्याभोवती निरनिराळ्या कोनातून फिरत असते. त्यामुळे कालमानाप्रमाणे सृष्टीतील वातावरण सारखे बदल होत असतात आणि त्याला इतरही भौगोलिक किंवा तात्कालिक कारणे असतात. सूर्याच्या उष्णता प्रदान करण्याच्या कार्यावर व शक्तीवर या कारणांचा सुतराम काहीही परिणाम होत नसतो. चैतन्याबाबत सुद्धा हाच नियम लागू पडतो. जीवसृष्टीत चलनवलन होते ते या जीवनशक्तीमुळेच. शून्याकार अवकाशातून ती शक्ती सृष्टीवरील वस्तूवर संक्रमित होते आणि त्यातूनच माया उत्पन्न होते. सूर्याने मृगजळाला जन्म दिला जातो ते खरेच, पण पृथ्वीच्या प्रत्येक पृष्ठभागावर तो होत नाही, तर सहारा वाळवंटासारख्या प्रदेशातच किंवा माळरानावरच ते दृश्य उमटते. मायेचा जन्म जीवनाच्या पोकळीत उत्पन्न व्हायलाही काही गोष्टींची आवश्यकता आहेच, परंतु त्यांचा चैतन्याशी काहीही संबंध नाही. जवळजवळ 2 तासापेक्षा जास्त वेळ गुरुदेव बोलत होते आणि त्यांचा खणखणीत आवाज त्या आवारात एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जात होता व दिवाणखान्यात टाचणी पडली तरी ऐकू जाईल इतकी शांतता नांदत होती. त्यावेळी आमचे यजमान कृष्णानंदजी महाराज म्हणाले, गुरुदेवांनी जवळजवळ 2 तासावर प्रवचन केले आहे, तेव्हा त्यांना आणखी त्रास देऊ नये हेच उचित. आधीच उशीर झाला आहे आणि कित्येकांना यापुढे घरी पोहोचायचे आहे. गुरुदेवांकडे वळून ते विनंती वजा शब्दात पुन्हा म्हणाले, उद्या संध्याकाळी 7 वाजता आपण पुन्हा जमूया. हे सुरू केलेले ज्ञानसत्र पुढे चालवूया. अनेकांना ते वक्तव्य अडथळ्यासारखे वाटले,
कारण गुरुदेवांनी एकंदर विषयच इतक्या सहजतेने व सुंदरपणे मांडला होता की त्यामुळे त्यांचे या विषयावरील प्रभुत्व स्पष्ट होत होते. सारी श्रोतेमंडळी इतकी भारावून गेली होती की हे ज्ञानसत्र तसेच पुढे चालावे, थांबूच नये असे त्यांना वाटत होते. परंतु यजमानांनी जे म्हटले तेही खरेच होते. सभा दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळपर्यंत स्थगित झाली. दिवाणखाना सोडून जाण्यापूर्वी गुरुदेवांच्या दर्शनाला गर्दी उसळली, पण प्रत्येकाला गुरुदेवांचा चरणस्पर्श साधल्यामुळे लोक समाधानाने घरोघरी परतले होते. प्रकरण 4 भाग 2. दुसऱ्या दिवशी सायंकाळी गुरुदेवांचे प्रवचन ऐकायला फारच गर्दी जमली होती. अध्यात्मज्ञानावर गुरुदेव बोलणार आहेत याची गावात कुणकुण लागल्याने त्या सायंकाळी बहुसंख्येने लोक जमा झाले होते. साहजिकच दिवाणखान्यात सारा जमाव मावणे शक्य नसल्याने देवळाच्या आवारात मोकळ्या जागेत सभा भरली होती. मुद्दाम उच्चासन तयार केले होते. तेथून गुरुदेव आज बोलणार होते. ठीक 7 वाजता गुरुदेव आपल्या स्थानावर येऊन बसले. सर्व आवार खच्चून भरले होते. तेव्हा या टोकापासून त्या टोकापर्यंत गुरुदेवांचे भाषण तरी ऐकू जाईल की नाही अशी पुसटची शंकाही माझ्या मनात डोकावून गेली. गुरुदेव शांत आणि गंभीर होत स्वतःला कसलाही ताण न देता बोलत होते. गुरुदेव म्हणाले, कालचा विषय पुढे चालवण्यापूर्वी कालच्याच मुद्द्याबाबत काही शंका असल्यास त्या विचाराव्यात, म्हणजे आजचे व्याख्यान सुरू करण्यापूर्वी त्यांचे निराकरण झालेले बरे. श्रोतृवर्गातून एक संन्यासी म्हणाला, काल आपण माया व ब्रह्म याबद्दल इतके सुंदर विवेचन केले आहे की त्याबद्दल आपले आभार मानावे तेवढे थोडेच. ज्ञानानेच अज्ञानाचा निराश होईल आणि तोच एकमेव सत्यदर्शनाचा मार्ग आहे. अवतार कुणाला म्हणतात तेही आपण काल विशद केले. पण प्रत्यक्ष परमेश्वर जर अवतार रूपाने या जगात प्रगट होतो तर हे अवतारी पुरुष वेगवेगळी धर्म मते मांडून आध्यात्मिक पूर्णता साधण्याचे वेगवेगळे मार्ग सांगतात ते कसे? त्यामुळे जगात सुसूत्र विचारसरणीचा प्रादुर्भाव होण्याऐवजी गोंधळच जास्त माजला आहे असे नाही का आपणाला वाटत? अशा परिस्थितीत सामान्य माणसाला एका विशिष्ट अवतारी पुरुषाच्या सांगण्याप्रमाणे जीवन व्यतीत करायला आढळ श्रद्धा उत्पन्न करणे किती दुरापास्त होते. गुरुदेव म्हणाले, ज्यांना खरे ज्ञान होऊन निस्संदेह स्थिती आत्मसात झाली आहे व सत्याचे दर्शन झाले आहे त्यांनाच अवतार, महात्मे, महान योगी व महर्षी म्हणतात. ते या पदाला पोचले याचे कारण त्यांनी जीवनाचे सर्व पैलू जाणले व ते जाणण्याचे विशेष शास्त्र आत्मसात केले म्हणून. ज्ञानसंपादनाचे अगर जीवनातील सत्याचा शोध घेण्याचे जे मार्ग आहेत ते मार्ग किंवा वाटा ज्याच्या त्याने शोधायच्या असतात. तो एक आत्मसंशोधनाचा प्रकार आहे. आपल्या अंतर्यामी वेळोवेळी वेगवेगळ्या स्वरूपात उठणारे तरंग उठतात कसे याचे सूक्ष्म अवलोकन मनाच्या चाललेल्या उलाढालींचे व हालचालींचे सम्यक ज्ञान म्हणजेच अध्यात्मातील जाणणे. फार थोड्यांच्या बाबतीत ही जाण जन्मतः किंवा तदनंतर आपोआप उदय पावलेली आढळते, तर अनेकांच्या बाबतीत प्रदीर्घ तपाचरणाचे व तैलबुद्धीचे, चिकाटीने केलेल्या आत्मविश्लेषणाचे व आंतरिक तळमळीचे ते फलित असते. सर्व अवतारी पुरुषांचे अनुभव व त्यावर त्यांनी बसवलेले आपले आडाखे यात तत्वतः फारसा फरक आढळत नाही. फरक असलाच तर ते आडाखे ज्या तऱ्हेने ते जगापुढे मांडतात त्या तऱ्हांमध्ये असतो. पद्धतीतील हा फरक अवतारागणिक वैयक्तिक असतो. तसा फरक पडतो याचे आणखी एक कारण तो विशिष्ट काळ, ती विशिष्ट परिस्थिती, वातावरण, विशिष्ट सामाजिक चौकट हेही असते. तेव्हा अवतार कार्यातील तात्विक बैठक, मुख्य बैठक कशी आहे तिला महत्त्व, पद्धत गौण आहे. मग होते काय की सर्वसामान्यतः तत्वापेक्षा तत्वाची मांडणी कशी केली गेली आहे त्या पद्धतीला महत्त्व दिले जाते आणि मतमतांचा गलबला माजतो तो त्यामुळेच. संतांची शिकवण आणि त्यांनी प्रस्तुत केलेली विचारधारा वस्तुतः असते एकच, परंतु त्यांचा भक्तगण शिकवण विसरतो. विचारधारेचे पावित्र्य व प्रभावीपणा दुर्लक्षिला जातो आणि बाह्यावडंबराचा मात्र अतिरेक होतो. मुख्य हेतू व तत्व बाजूला व कर्मकांडाचा पसारा मात्र वाढत जातो. आपले अनुयायी असं काही करतील याची त्या संतांना कल्पनाही नसते. आता प्रश्न उरतो की तथाकथित साधुसंतांनी खरोखर काही समाजहिताचे कार्य केले आहे का? त्यांच्या शिकवणीमुळे सर्वसामान्य मनुष्याचा किंवा मानवाचा उद्धार झाला आहे
की जे केवळ या अध्यात्म मार्गात होते त्यांचेच फक्त हित झाले? ज्यांनी मृगजळ पाहिलेच नाही त्यांची भलावण ज्यांनी ते एकदा का होईना पाहिले असेल ते नक्कीच करू शकतील. म्हणजेच ज्याला ज्ञानाचा अत्यल्प का होईना कण चिकटला तो अज्ञानी माणसाला त्याच्या कुवतीप्रमाणे अत्यल्प प्रमाणात का होईना ज्ञानप्रकाश देऊ शकेल. पण तो संपूर्ण ज्ञानकला संपादन करून ज्ञानी होणे हा एकमेव वैयक्तिक अनुभव आहे. तो कोणी कोणाला आपल्या जवळचा काढून देऊ शकणार नाही. संत हे साधकांचे पांगुळगाडे होऊ शकतात, चालायला शिकवण्यापर्यंत त्यांची मर्यादा. मग ज्याची त्यानेच पावले टाकायची असतात. तीच गोष्ट या ज्ञानमार्गाची व ज्ञानी होण्याच्या अनुभव संपादनाची आहे. दुसरे उदाहरण देऊन हाच मुद्दा स्पष्ट करायचा तर ज्याला झोप लागून स्वप्न पडले आहे अशा माणसाची गोष्ट घेऊया. स्वप्नात आढळणारे दृश्य व त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या सुखदुःखाच्या संवेदना इतक्या खऱ्या असतात की स्वप्नसृष्टीत सुखही नाही व रमलेला असतो, आपोआप जाग येईपर्यंत किंवा त्याला कोणीतरी उठवीपर्यंत. याचाच अर्थ स्वप्नाला धक्का द्यायला काहीतरी घडावे लागते, स्वप्नाबाहेरचे कसले तरी सहाय्य लागते. हलवून अगर आवाजाने दचकून तरी मनुष्य जागा व्हायला पाहिजे किंवा स्वप्न संपवून तरी माणसाला जाग यायला हवी. तीच गोष्ट प्रत्यक्ष आयुष्यातही अनुस्यूत आहे. अंतिम सत्याचे ज्ञान व्हायला 3 गोष्टींची आवश्यकता आहे. आपण जागतो ते स्वप्न आहे याची जाणीव होऊन अज्ञानाची झोप अगर झापड साफ उडून जागृती येण्यासारखे काहीतरी आयुष्यात घडले पाहिजे, काहीतरी झाले पाहिजे. म्हणजे अज्ञानांधकारातून ज्ञानज्योतीने प्रकाशमान झालेल्या जगात प्रवेश करणे त्याला भाग पडेल. एखाद्याच्या सुयोगाने अशी ज्ञानजागृती अकस्मात होऊ शकते. दुसरी शक्यता म्हणजे झोप नाहीशी व्हायला बाह्य मदत मिळणे. त्याकरता एकाच गोष्टीची अत्यंत आवश्यकता असते, ती ही की अवधानपूर्वक ऐकणे, साऱ्या इंद्रियांचे कान करून ऐकणे. ही जागृती आत्मसात करण्याचे तळमळीचे व कळकळीचे प्रयत्न ज्यांचे असतील त्यांना सहाय्य करायला अनुभवी मानवहितेशी साधुसंत नेहमीच तयार असतात. त्यांच्या या मदतीचा फायदा कितपत होईल हे मात्र झोपणाऱ्याच्या ग्रहणशक्तीवर व त्याच्या झोपाळूपणाच्या चिवट अगर बिनचिवट सवयीवर अवलंबून आहे. झोपलेल्यांना जागे करता येईल, पण झोपेचे सोंग घेणाऱ्यांना कोण कसा जागे करील असे म्हणतात ते अशाच दुर्विदग्ध सूर्यवंशींना उद्देशूनच. साधू संतांचा ज्ञानसुरू उगवला, डोक्यावर आला, तरी त्यांची झोप उडत नसेल तर काय व्हायचे? साधू संतांच्या शिकवणीने व मार्गदर्शनाने ज्यांचा फायदा झाला ते साहजिकच साधू संतांनी दिलेल्या मदतीचा उल्लेख कृतकृत्य बुद्धीने करत असतात. एकाला ते सहाय्यकारी वाटतील तर उलट अनेकांना साधू संतांची नसती कटकटही वाटेल. तेव्हा ज्यांना ज्ञानाची जागृतीच आली नाही किंवा जागृती येऊनही जे अज्ञानजन्य सुखासीन जीवनाची अंतरुणाची ऊबच सोडायला तयार नाहीत अशा लोकांनी संतांच्या कार्यावर अभिप्राय दिला तर तो कसा असेल हे वेगळे सांगायची गरजच उरत नाही. त्याचप्रमाणे झोपेत असलेल्यांनी किंवा अंतरुणात लोळणाऱ्यांनी जागे झालेल्यावर टीका करणे तेवढेच मूर्खपणाचे ठरेल. यावरून एकच गोष्ट स्पष्ट होत नाही का की ज्यांनी वेळेत जागे होऊन ज्ञानसूर्याचे दर्शन घेतले ते सामाजिकदृष्ट्या किंवा मानवतेला उपकारकच ठरेल. कारण सत्याचा शोध घेणाऱ्यांना ते तळमळीने शोधणाऱ्या साधकांना त्यांनी उत्तम उदाहरणच घालून दिलेले असते. तिसरा पर्याय उरला तो स्वप्नच संपण्याचा आणि त्यामुळे निद्रेस त्याला जाग येण्याचा. अशांच्या बाबतीत काळ आणि वेळेचा प्रश्नच येत नाही. कल्पांतापर्यंत त्यांना कदाचित थांबावे लागेल, जेव्हा आयुष्यातील स्वप्ने संपून जातील. असे जर आहे एक म्हणाला तर अशांचा उद्धार कल्पांतापर्यंत व्हायचाच नाही. संभवामी युगे म्हणणाऱ्या भगवंताच्या अथवा संत महंतांचा मानवतेच्या दृष्टीने उपयोग तो काय राहिला? गुरुदेव म्हणाले, ज्याप्रमाणे अकस्मात जागृती येऊन ज्ञानमार्गात प्रवेश करणाऱ्या अत्यल्प भाग्यवंतांचा आपण विस्ताराने विचार केला नाही, त्याप्रमाणे नियमाला अपवाद असतातच. या न्यायाने कल्पांतापर्यंत थांबावे लागणाऱ्या झोपाळू अज्ञानांचाही मुद्दाम वेगळा विचार करायला नको. तुम्ही लाख म्हणाल झोपून राहायचे, पण भोवती जेव्हा निरनिराळे आवाज होऊ लागतात किंवा खडखडाटाचा कल्लोळ माजतो तेव्हा तुमची झोप जाऊन किंवा झोप लागणे अशक्य झाल्याने त्रासिकपणे का होईना तुम्ही उठताच ना. मानवी आयुष्यातही असेच घडते. तुमची इच्छा असो वा नसो अशा घटनांचा बनाव भोवती घडत असतो की त्या कटकटीने तुमची झोप साफ उडते. साधू संतांच्या शिकवणीचेही असेच असते.
त्यांच्या संदेशातील प्रखर सत्य अपरोक्षपणे भोवतालच्या वातावरणात असा प्रभावच उत्पन्न करीत असते की तुम्ही आपले नाक, कान, डोळे कितीही बंद करून चालायचे ठरवलेत तरी मानवतेला सत्य शोधनाच्या धडपडीत त्यांच्या उपदेशाचा प्रकाशच मार्गदर्शक ठरतो. तेथे पुन्हा काळ वेळ ही गौण असतात. आता प्रश्नाचा शेवटचा भाग म्हणजे संतांच्या शिकवणीने जगात सामान्य माणसाच्या जीवनात मतामतांचा गोंधळच उत्पन्न केला हा आरोप. तोही निखालच खोटा आहे, अज्ञानजन्य आहे. भोवती जो गोंधळ माजलेला दिसतो, मतामतांचा गलबला ऐकू येतो, कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही अशी अनावस्था दिसते, त्याला जबाबदार संत, महंत, अवतारी पुरुष हे नसून त्यांचे म्हणवणारे भक्तगण आहेत. ही भक्त मंडळी आपला स्वार्थ व बडेजाव माजवण्याकरता संतांच्या शिकवणुकीतून पंथोपपंथ अर्थाचे अनर्थ व धार्मिक थोतांडाचा प्रचार करू लागतात. महात्म्यांच्या शिकवणीचा खरा अर्थ कळला तो फक्त मला, मीच त्याचा एकमेव सत्शिष्य असा अहंकार बाळगणारे कंपू, त्यातून निर्माण होणारे झगडे, उलटसुलट प्रचार इत्यादींचे पेव फुटते व लोकांना आपल्या मताकडे वळून घेण्याचा खटाटोप सुरू होतो. परिणामतः जो तो आपल्या मताला आणि फायद्याला अनुकूल असा त्या शिकवणुकीचा अर्थ लावू लागतो. वस्तुस्थिती अशी असता चोराला सोडून संन्याशाला बळी देण्याप्रमाणे संतांच्या भक्तगणांनी चालवलेला गोंधळाचा आरोप संतांवर लादून त्यांना जबाबदार ठरवायचे हे कुठले शहाणपण. गुरुदेव पुढे म्हणाले, मी माझ्या कुवतीप्रमाणे तुम्ही उत्पन्न केलेल्या समस्येची सर्व बाजूने छाननी करून उत्तरे दिली आहेत. एखादा मुद्दा अस्पष्ट असेल तर तो आत्ता स्पष्ट करून घ्या, किंवा एखाद्या विशिष्ट प्रश्न विचारायचा असेल तर तोही विचारायला हरकत नाही. मला त्याचे उत्तर द्यायला आनंदच वाटेल. एवढे बोलून गुरुदेव थांबले. कसलाही नवा प्रश्न विचारण्यात आला नाही. इकडल्या तिकडल्या जुजबी गोष्टी होऊन 9 वाजता सभा संपली. सर्वजण बौद्धिक मेजवानी मिळाल्याच्या आनंदात घरोघरी परतले. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजण्याचा सुमार असेल. मी देवालयात होतो नि गुरुदेव बागेत बसले होते. 2 बंगाली तरुण आले. त्यांनी माझ्याकडे जरा वेळ पाहिले नि तडक आतल्या गाभाऱ्याकडे वळून त्यांनी भक्तिभावाने काही मिनिटे डोळे मिटले. काही विशेष कारण नव्हते, तरीही मी त्यांची हालचाल जरा कटाक्षाने टेहळीत होतो. ते सरळ माझ्याकडे वळले व त्यांनी मला विचारले, गुरुदेव ज्यांना म्हणतात ते संन्यासी आपणच का? मी हसलो नि प्रतिप्रश्न केला, काय हो, या कुळत्या पायजम्यात मी संन्यासासारखं दिसतो की काय? तुमच्या आदरलेखाबद्दल मी आपला आभारी आहे, पण गुरुदेव या नामाला सार्थ होईल अशी ही मूर्ती दिसते का तुम्हाला? काही हरकत नाही, या जरा बसा नि गुरुदेवांजवळ आपले काय स्वरूपाचे काम आहे ते सांगाल. त्या दोघांपैकी एक म्हणाला, आम्ही ऐकले आहे की गुरुदेव म्हणजे एक महान संत आहेत. आम्ही कुतूहल म्हणून त्यांना भेटायला आलो आहोत. मी त्यावर म्हणालो, तुमच्या कामाचे स्वरूप काय ते तुम्हाला सांगायचे नसेल तर सांगू नका, पण निव्वळ कुतूहलाने एवढ्या सकाळी गुरुदेवांना कोणी भेटायला येईल असे मला वाटत नाही. तेव्हा दुसऱ्याने प्रश्न केला, त्यांचे सुशिक्षित शिष्य माधव म्हणून कुणी आहेत असे ऐकले, तेच आपण नव्हे ना? मी म्हणालो, वा, तुम्ही माझ्याबद्दल बरीच माहिती मिळवलेली दिसतेय, पण मी मात्र तुम्हाला ओळखू शकलो नाही. हरकत नसेल तर आपण कोण, आपले नाव काय सांगू शकाल? ते आपली माहिती उघडपणे सांगायला नाखुश दिसले. तेव्हा फारसे ताणून न धरता मी सांगितले, चला आपण बागेत जाऊ, तिथे गुरुदेव बसले आहेत. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.